अंबासनाचा इशारा तो लेट्स प्ले. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व अरुणी बुद्धिमता दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दारिद्र्य अवघे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपती बुद्धीचा देवता श्री गणराया त्याच्या चरणी नतमस्तक होऊन आपण वळूयात मैदानाच्या आतमध्ये. जिथे दुसरी मॅच आपल्या भेटीला येते. एका बाजूला टीम श्री सोमनाथ सारसोली विपक्षामध्ये श्री धावीर कोकबन या दोन संघादरम्यानची लढत. टॉस जिंकलं होतं टीम श्री सोमनाथ सारसोली संघानं आणि टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण स्वागत करूयात प्रदीप दी भोईर सरांचं. बॉलिंग ट्रॅक वरती बोलत तयार. हाफ ट्रॅकर बॉल अडबा बॅटलाउन सेटला फटका खेळला. हवेमध्ये चेंडू पाहायला मिळाला. प्रयत्न राहिले शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन क्षेत्ररक्षकाचे. तत्पूर्वी धावा अर्चित करण्यात आले. 1-1च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल दोन या आकड्यावरती. जिथे सुयोग आणि कुणाल हे दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आघाडीला येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. षटक क्रमांक पहिलं मॅग्नेटरी पॉवर प्लेचा हाताळण्यासाठी शुभम याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. शुभम गेल्या वर्षीचा या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. त्याच्यावरती खऱ्या अर्थाने विश्वास दाखवला. प्रमुख गोलंदाज म्हणून गोलंदाजी करतोय आपल्या या सारसोली संघासाठी. यावेळी 6 बॉल दिशा चुकल्या. वाईड बॉलचा इशारा ऑफिसच्या संपाच्या माध्यमात येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड बॉलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 3 या आकडावरती. आपण पाहतोय सारसोली चषक मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आणि त्याचबरोबरीने सोन्याची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहिलं गेलंय ही स्पर्धा आपल्याला या दुसऱ्या दिवसामध्ये भेटीला आली आहे. पुन्हा बोलत तयार शुभम. षटकातील पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. यावेळेस पॉइंटच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं येतोय. या इनिंग मधील पहिला चौका. यथोचित मान सन्मान करूया. श्रद्धा एंटरप्राइजेस ठाणे सन्माननीय राजू शेठ झुमन यांचा पण यथोचित मान सन्मान करूयात. मी विनंती करेल सन्माननीय श्री राजू शेठ झुजम साहेब यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. मी विनंती करतोय. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आडवा बॅटन फटका एक्झिक्यूट केला. ऑन साइडला फटका आपल्याला पाहायला मिळाला. जिथे डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सीमारेषेच्या बाहेर चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगली सुरुवात या ठिकाणी शुभम मेणेवरती हल्ले चढवायला घेतलेत. खऱ्या अर्थाने शुभम मेणे प्रमुख गोलंदाज आहे. खरं आपण पाहिलं या ठिकाणी मुख्य गोलंदाज मध्ये इकडे पाहिलं जातं याप्रमाणे आज सुरुवात केली त्या गोलंदाजाने जे शुभम मेणेने. मात्र शुभम मेणेवरती हल्ला चढ तसं जर पाहिलं चांगली गोलंदाजी होतोय. मात्र खऱ्या अर्थाने या पॉवर प्लेचा षटकांचा पुरेपूर फायदा उठवताना देखील पाहायला मिळतोय. तो म्हणजे फलंदाजी करणारा जो संघ आहे या ठिकाणी पाहिलं तर म्हणजे धावीर कोकबन संघ. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुयोग आणि कुणाल या दोघांचाही बॅटमधनं आता कमबॅक करावं लागेल. गोलंदाजी करत असताना शुभम यांना यावेळेस स्वीप करायचं होतं. फटका इथे फसला. बॉल हवेमध्ये फिल्डर जज करत असताना झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला गेला. जज केलं होतं परंतु शेवटच्या क्षणाला हातातून चेंडू निसटला आणि तत्पूर्वी इथे मात्र धावा अर्चित करण्यात आल्या. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहात. चेंडूनं उंची बरच गाठली. तदनंतर फिल्डर सर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळाले शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि तदनंतर अगदी एक सोपा झेल हातातून निसटला गेला आणि तदनंतर धावा अर्चित करण्यात आल्या. 1-1च्या मदतीने आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस शफल होणार बॅटनं फटका एक्झिक्यूट करायचा होता. पॅटर्न बॉलचा संपर्क होत नाहीये. वेगाने चेंडू निघून गेला. यष्टीरक्षकाचा अवैध घेण्यात आला. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता बॅट्समन बरेच शफल झाले आणि त्यानंतर स्लॉक स्वीप लगवायचं होतं. पॅटर्न बॉलचा संपर्क नाही. या षटक क्रमांक पहिलं इथे मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या 6 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 12 या आकड्यावरती.
खऱ्या अर्थाने किशोर सर जर पाहिलं ना आपण आज पहिला मॅच देखील पाहिला ना तर क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिलं ना थोडंसं कुठंतरी क्षेत्ररक्षणावरती दबाव पाहायला मिळतात. आज बऱ्याचशा कॅचेस या ठिकाणी सुटलेले आहेत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं या ठिकाणी स्वॅट स्क्वेअरला जो क्षेत्ररक्षक होता संकेत त्याच्याकडनं असं मात्र अपेक्षा नव्हती की त्याच्याकडनं झेल सोडेल. तर एक चांगला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातून देखील हा झेल सुटला गेला आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक आगळे वेगळे कॅश प्राइज झालंय. खऱ्या अर्थाने प्रवीणजी कडव विदिता ऑप्टिकल्सचे जे मालक आहेत संकेतसाठी या ठिकाणी कॅश प्राइज झालंय. ज्यांनी झेल सोडलं त्या झेलसाठी विजय पवार यांच्याकडून विजय पवारसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज झाले. मुख्य आयोजक आमचे सहकारी मित्र कल्पेश बेनारी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी कॅश प्राइज झालंय. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरा तळण्यासाठी बोलत तयार. कुलबटापाचा हा बॉल हलक्या दरात स्टेअर करत असताना जिथे डीप स्क्वेअर रिजनला क्षेत्ररक्षक वेगाने बॉल वरती असताना एक सिंगल त्या दरम्यान कंप्लीट केली गेले. एका सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धाव आपल्याला पाहायला मिळतील 13 या आकड्यावरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती विजयानं आमंत्रित केले गेले टीम श्री सोमनाथ सारसुली या संघाच्या माध्यमातून. हे सुद्धा महत्वाचे गोलंदाज आहेत या टीमचे. धावा रोखण्यासाठी सातत्यानं ओळखले जातात. आता धावा रोखायच्यात आणि धावा रोखून सुद्धा दाखवायच्यात. यावेळेस फुलटॉस बॉल बादशाह रडार मध्ये येत नाहीये. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने बॉल वरती आले. याही वेळेला अंपायर सरांचा इशारा इट्स नो बॉल. वेस्ट साइडचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि अगदी त्या कानानं अंपायर सरांनी इथे दर्शवलं की हा नो बॉल आहे. 9+1 अशा एकंदरीत 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या गेल्या. स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 15 या आकड्यावरती. आता मात्र फ्रीचा बॉल असेल. एक मोठा फटका मुबलक मारण्याची संधी आता मात्र निर्माण झाली बॅट्समॅन याच्यासाठी. फुलटॉस बॉल आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर रिजन निवडला बॅट्समन अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल असताना तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आले. अडवतील फेकतील तसभर 2 धावा अगदी सहजरित्या अर्जित केल्या गेल्या. या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. 17 धावा धावपळकडे पाहतोय आपण. विजय पवार जो या संघाचा आज आपण पाहिला बऱ्याच वर्षे या सावसुली संघासाठी प्रतिनिधित्व करत असतो. मात्र त्याच्याकडनं देखील चांगली गोलंदाजी होत असताना आपण जर पाहिलं एखादा खराब चेंडू देखील पडलाय. मात्र त्या ठिकाणी कमबॅक करण्याची क्षमता आहे या गोलंदाजाकडे. पुण्याचा विजय तयार. यावेळेस आउटसाइड उत्तम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अभयप्रम दबडे अगदी शरीरापासून बराच दूरवरती चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आता मात्र कमबॅक करून देत असताना गोलंदाज पाहायला मिळतात. विजय एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकतोय. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा विजय चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 3 बॉल हाताळले 6 धावा त्याने खर्च केल्यात. आणखीन एक फुलर लेनचा बॉल पाहायला मिळाला जिथे फ्लॅश स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आले. फेकी खराब राहिली परंतु बॅकअप चांगलं राहिलं. हे खूप सारं महत्वाचं राहिलं टीम श्री सोमनाथ सारसोली या संघाच्या माध्यमातून. आणखीन एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती जिथे षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी होत चालली. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करते. समोरच्या धावीर कोकबण्या संघाला थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. फलंदाजांना थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. मात्र फलंदाजासाठी आपण पाहतो स्ट्राईकला जो कर्णधार आहे त्या ठिकाणी कोकबण संघाचा. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला बॅट्समन सुयोग याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकतो 20 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये विचार केला तर विजयनं षटक क्रमांक दुसरा तळला. आतापर्यंत 5 बॉल त्याने टाकलेत आणि 5 बॉल मध्ये 8 धावा त्याने खर्च केल्यात. या ओव्हर मध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा फटका त्याने खेळू दिला नाहीये. ही जमेची बाजू राहिली टीम श्री सोमनाथ सारसोली या संघाच्या बाजूला. चांगली गोलंदाजी मिनिट वरती तो गोलंदाजी करतोय. अगदी जर आपण पाहिलं तर बॅट्समन सुयोग आणि कुणाल या दोन्ही बॅट्समनला रोखण्यासाठी हे गोलंदाज सक्षम ठरलेत. यावेळेस ओव्हरपिच बॉल समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला जिथे लॉंग आउट मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फील्ड केली. फेक सुद्धा चांगली होत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि 1 धाव त्या दरम्यान अर्जित केली जाते. षटक क्रमांक दुसरं आता मात्र मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येईल. पहिला 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय आणि पहिला 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 21 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 21 धावा आपण धावपळी पाहतो. पहिल्या षटकाचा विचार केला शुभम मेणीचा त्याच्यामध्ये त्यांनी 12 धावा खर्च केल्या. मात्र या ठिकाणी थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न राहिला दुसऱ्या षटकामध्ये ज्या 9 धावा खर्च केल्या गेल्या विजय पवारने. 2 षटकांचा खेळ संपला. धावा पहिल्या धावपळकावरती तर मात्र 21 धावा ज्या 13 धावा होत्या त्या मात्र कुठेतरी कमी करण्याचा या ठिकाणी धावांची सरासरी कमी करण्याचा प्रयत्न देखील राहिला आणि यशस्वी देखील राहिला आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय आर्यन हा गोलंदाजी ट्रॅकवर येतोय.
षटक तिसरा तळण्यासाठी आर्यन याच्यावरती आता विश्वास दाखवला. ज्या पद्धतीनं विजयनं बॉलिंग केली, अगदी 9 धावा त्यानं खर्च केल्या, अगदी त्याच पद्धतीनं बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल टीम श्री सोमनाथ सारसोली या संघाला. तर या मॅच मध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये जर मजबूत पकड करायची असेल तर श्री दावीर कोकबन हा संघ बॅटिंग करतो, जिथे सुयोग आणि कुणाल हे 2 बॅट्समन आघाडीला आलेत आणि चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. यावेळेस 6 बॉल टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगाने निघून गेला आणि ऍक्सेप्टेड बाउन्स या चंद्रवरती आपण पाहिला आणि त्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना हा डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी पहा व्हिडिओ कॉल आलाय रशियावरून, खास आपलेच या गावचे सुपुत्र सुजित कडव हे खऱ्या अर्थाने व्हिडिओ कॉन्फरन्सवर आहेत आणि या ठिकाणी पहा मॅच पाहता येते आपल्या संघासाठी. आणि कालच्या दिवसामध्ये देखील त्यांनी गुगलच्या माध्यमातून वारंवार बक्षिसे या ठिकाणी बक्षिसांचे पैशांचे कैरात गेले. आज देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. धन्यवाद साहेब, असंच आपलं प्रेम असू द्या. जरी आपण देशाच्या बाहेर असलात तरी या आपल्या गावाबद्दल अभिमान मात्र नक्कीच आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आर्यन दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. 22 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग साठी सुयोग ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस ओव्हरपिच बॉल फटका इथे फसला, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक अगदी दूरवर आले. जज करत असताना अप्रतिम झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय, जबरदस्त कॅच पाहायला मिळाली आहे. इथे टीम श्री सोमनाथ सारसोलीचे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून विकेटचा पतंग, पहिला धक्का टीम श्री दावीर कोकबन या संघाला. बॅट्समन खूप महत्वाचा होता आणि खऱ्या अर्थाने झेल कोणी पकडला तर खरे आपण पाहिलं गणेश पवार जो क्षेत्ररक्षक होता, खऱ्या अर्थाने सकाळी मुंबईवरून आलाय. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा आपण पाहतो ना जेव्हा पॉवर प्लेचं षटक असते तेव्हा 30 सर्कलच्या बाहेरच तो क्षेत्ररक्षक असतो आणि खूप दूरवर येऊन हा झेल पकडला गेला. कॅचेस विन द मॅचेस, चांगला कॅच पकडला गेला, मात्र फलंदाज मैदानाच्या बाहेर येते पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळाला, जिथे समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करत असताना एक सिंगल कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला गेलाय. चांगली रनिंग विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय रुपेशजी कडव साहेब आणि मनोजजी कडव साहेब आपल्या या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत असेल. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी येतोतीत मान सन्मान करण्यात येतोय. ही आपल्या भारतीयांची आणि महाराष्ट्राची ही संस्कृती आहे. अतिथी देवो भव. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान करतोय. मोठा फटका या ठिकाणी सजवला, मयूर वाजंत्रीचा फटका फसला गेलाय आणि मात्र स्वतःच्या गोलंदाजीवरती झेल पकडला गेला. फलंदाज मयूर वाजंत्री बॅक टू द पॅव्हेलियन. दावीर कोकबन हा संघ आपल्याला पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना आर्यनचं हे षटक खऱ्या अर्थाने खूप सारं महत्वाचं ठरलेलं आपल्याला पाहायला मिळालं. आतापर्यंत 5 चेंडू त्यांना हाताळलेत. 5 चेंडू मध्ये अवघा 3 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वपूर्ण विकेट त्यांना मैदानाच्या नक्कीच किशोर सर, हा तिसरा षटक खूप महत्वाचा असं 4 षटकांचा जर लढत असेल ना तर तिसरा षटक हा खूप महत्वाचा असं आपण पाहिलं. या आर्यन बोरकरने आतापर्यंत धावा मात्र खर्च केल्या गेल्यात फक्त आणि फक्त 3 आणि त्याच्यामध्ये पाहिलं मात्र 2 महत्वाचे गडी गारद केलेत. यावेळेस मिस स्ट्रोक आणि त्यावेळेला कॅश प्राइज सुद्धा येतोय. दिनेशजी पवार साहेबांच्या माध्यमातून जर विकेट मिळवली तर 300 रुपये आणि अगदी त्या 300 रुपयाचा हकदार सुद्धा ठरत असताना आर्यन आपल्याला पाहायला मिळतील. ठिकाणी मात्र आता जर पाहिलं ना जो खऱ्या अर्थाने धावीर कोकबन संघ धावा जमवत होता, मात्र जेव्हा खऱ्या अर्थाने आर्यन बोरकर गोलंदाजी ट्रॅकवर आला ना त्याने मात्र धावांची या ठिकाणी संघर्ष म्हणजे करावा लावलं. ते म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाला धावा थांबवल्या गेल्या. 3 फलंदाजांना मात्र त्यांनी बाद केलं. 3 धावा खर्च केल्या गेल्या. खऱ्या अर्थाने आर्यन बोरकरची जर आपण ओळख पाहायला गेलो ना तर ज्या स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये महेशजी बोरकर आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत. आज पंचाच्या भूमिकेत आपण महेश बोरकर
करताना पाहतोय आणि खऱ्या अर्थाने गोलंदाजीवरती आपण पाहिला तर खऱ्या अर्थाने आर्यन बोरकर याला पाहिलं आपण. चांगली गोलंदाजी षटक क्रमांक 3 मध्ये आपल्याला आर्यन यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावरती बैठक मारायची गोलंदाजी खूप सारी महत्वाची राहिली टीम श्री सोमनाथ सारसोली या संघाच्या माध्यमातून. आता मात्र डेथ ओव्हर मध्ये षटक क्रमांक 4 तळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉल आपल्याला पाहायला मिळतील. रोहन यांच्यावरती विश्वास दाखवला, धावा रोखाव्या लागतील. आता मात्र ज्या पद्धतीने आर्यननं बॉलिंग केली आहे अगदी त्याच पद्धतीने बॉलिंग करावी लागेल टीम. रोहन जेव्हा गोलंदाजीला आलाय ना तेव्हा मात्र कल्पेची बेनरी यांनी कॅश प्राइज लागवले 500 रुपयाचा. हॅट्रिक जर प्राप्त केली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. बोल तयार. यावेळेस चांगला बॉल गुडलेस पडून टप्पा पीच झाला तर विज्ञान बॉल यष्टी रक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल इथे असताना पाहायला मिळतो. डॉट बॉल न स्कोर कार्ड थांबतो. स्कोर कार्ड वरती धावा 24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहा या ठिकाणी कॅश प्राइज आलंय रशियावरून आपल्या सन्माननीय सानियाताई नरेश पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी कॅश प्राइज आले. प्रत्येक विकेटसाठी 100, रोहनसाठी कॅश प्राइज आले 100 रुपयाचं. आणि त्याचप्रमाणे संकेत स्पोर्ट्सचे ऑनर्स मालक संकेत सरलेकर चांगले कबड्डी समालोचक, क्रिकेटचं समालोचन देखील चांगल्या पद्धतीने करत असतात. ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. त्यांचा मी हार्दिक असं स्वागत करतोय संकेतजी सरलेकर यांचं. मैदानाच्या आतमध्ये विकेटचं बदल झालं जिथे रोहन यानं दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. नवीन बॅट्समन बॅटिंगसाठी नवरू दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. हाफ ट्रॅकर बॉल याही वेळेला शॉर्ट अँड पुल करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अचूक टप्प्यावरती बेधक मारायची गोलंदाजी सातत्यानं पाहायला मिळतीये. आतापर्यंत गोलंदाज रोहन याच्या माध्यमातून जबरदस्त बॉलिंग केली. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. कोणती धाव त्यांना खर्च केली नाहीये आणि एक महत्वपूर्ण विकेट त्यांना मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली आहे. तत्पूर्वी आपण टॉस साठी विनंती करूया. टीम काळभैरव नौखार विरोधामध्ये जय हनुमान विरजोली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी या. यावेळेस आणखी एक मिस टाइम स्ट्रोक लॉंग आउट मध्ये पकडले गेलेच बॅट्समन नरू यांना सुद्धा मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला नक्कीच किशोर सर पाहिलं ना डेटो स्पेशल म्हणून त्याला पाचारण केलं आणि त्या अगदी चांगले पूरक एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याच्यावरती विश्वास दाखवला. विश्वास सार्थक ठरवतोय गोलंदाज रोहन पवार. जर मेडन षटक आलं तर दिनेश शेठ पवार यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. सिंगल धाव या ठिकाणी आपण पाहतोय आले. दुसरे धावेचा प्रयत्नात सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. काय चित्याच्या चपळाईने या ठिकाणी या धावा पूर्ण केल्या गेल्या. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी पाहिलं तर मात्र 4 संपले. पूर्वार्ध संपलं. या पूर्वार्धामध्ये धावा मात्र जमा केल्यात. फलंदाजी करत असताना धावीर कोगवण या संघाने त्या म्हणजे 26 धावा धापळकावरती. चला आपण टॉस साठी विनंती करूया. टीम काळभैरव नौकार विरोधामध्ये जय हनुमान विरजोली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. बॉल जाऊ दे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम श्री धावीर कोकबन संघानं बनवल्या 24 बॉल मध्ये 26 आणि येणाऱ्या 24 बॉल मध्ये 27 धावेची आवश्यकता असेल टीम श्री सोमनाथ सारसोली या संघाला.
हॅलो 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 चिक हॅलो. सारसूल चषक 2025 या स्पर्धेतील आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील क गटातील पहिली मॅच आपल्या भेटीला येईल. एका बाजूला टीम काळभैरव नौकार विरोधामध्ये जय हनुमान विरझोली या दोन संघादरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करूयात की आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. पुन्हा विनंती करतोय श्री काळभैरव नौकार विरोधामध्ये जय हनुमान विरझोली. यस आपण या विरझोली टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत आणि आपण आता विनंती करूयात काळभैरव नौकार या टीमच्या कॅप्टनला की आपण सुद्धा टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. तर सन्माननीय स्पर्धेचे मुख्य आयोजक कल्पेश सर यांच्या शुभार्थाने आपण नाणेफेक करणार आहोत. पुन्हा विनंती करतोय काळभैरव नौकार संघाच्या कॅप्टनला की आपण लगेचच या मधल्या इनिंग मध्ये आपण टॉस करतो. तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मी मान्यवरांना विनंती करतोय ज्याने या स्पर्धेसाठी रोख रक्कम तब्बल 30,000 रुपये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलंय ते श्रद्धा एंटरप्राइजेस ठाण्याचे सन्माननीय राजू शेठ झुजाम साहेब यांच्या शुभार्थाने आपण नाणेफेक करणार आहोत. सी गटातील पहिले मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला काळभैरव नौकार विरोधामध्ये जय हनुमान विरझोली या दोन संघादरम्यानची ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. श्री सोमनाथ क्रिकेट संघ आयोजित सारसूल चषक 2025 मान सन्मान आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा आपल्या भेटीला येते. एका बाजूला टीम काळभैरव नौकार विरोधामध्ये विरझोली या दोन संघादरम्यानची ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय राजू शेठ झुजाम साहेबांच्या शुभार्थाने आपण नाणेफेक करणार आहोत. नाणेफेक केली जाते. सारसूल चषकचा कॉल केला गेला आणि सारसोली क्रिकेट क्लब हे येतोय. टॉस जिंकल्या टीम काळभैरव नौकार संघाने टॉस जिंकून आपला निर्णय का असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेईन. ओके जास्त वेळ घेणार नाही आहोत. मॅच चालू होतीये. आपण जाऊयात मॅचच्या दरम्यान जिथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल हर्षदजी मुंडे सर आणि त्यांच्या साथीला प्रदीपजी भोईर सर. मोठी कॉम बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच किशोरजी कोकरे सरांचा आवाज आपण ऐकत होतो. आपण पाहतो एक भव्य दिव्य स्पर्धा सारसोली चषक 2025 हे भव्य पर्व आणि त्या दरम्यानच्या आजच्या दिवसाची दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते. एका बाजूला टीम आपण जर पाहिलं तर यजमान सारसोलीकर आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारी टीम श्री धावीर कोकबन या दोन्ही संघाला विजयाच्या मनपूर्वक पहिल्या हार्दिक शुभेच्छा देईन. पूर्वार्धाचा खेळ संपला. पहिल्या डावामध्ये धावा पहिल्या बनल्या. त्यात तब्बल 26-27 धावांची टोटल आमच्या समवेत आपण पाहतोय. समालोचन कक्षामध्ये आपण पाहिलं तर या विभागाचा गोड आवाज अगदी नौखार गावाला बिलॉंग करतात आणि नौखार गावातून येत असताना एक अनुभवी समालोचक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही आदराने पाहतो प्रदीपजी भोईर यांच्या समवेत आम्ही या मॅचच्या दिशेने जाणार आहोत. यावेळीचा बॉल हवेत खेळला. मिस स्ट्रोक आहे. बॉलर अगदी ज्यावेळेला आपण जर पाहिलं तर अप्रतिम झेल. बॅटच्या टोला बॉल लागला बराच का हवेमध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला एक सुंदर वेल जज कॅच. एक मोठी विकेट. फलंदाज पहिले बाद. तिकडे मात्र खर्च केली. पुढचाच बॉल
ओ या वेळेला फटका चांगला डीप पॉइंट बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल सरळ सीमा रेषेच्या जवळ, बघता बघता चेंडू सीमा रेषेच्या पार, चौकार आपण पाहतोय. बघा खेळाडूला दुखापत झाली का पहिलं बघा तिकडे, पहिली दुखापत झाली का पहा. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. खूप उंचावरून उडी फेकली गेली आहे बघा. पाणी घेऊन जा सोबत, पाण्याची पूर्तता तिकडे करा. एकंदरीत आपण पाहतोय दुखापत झाली आहे का पहिली बघा. आणि गणरायाच्या चरणी अशी प्रार्थना करूया की ही दुखापत मोठी नसावी. पुन्हा नव्यानं खेळाडू खेळपट्टीवरती उभे राहतील आणि ते खेळतील अशी आपण आशा या स्पर्धेच्या माध्यमातून बाळगूया. कारण की प्रयत्न क्षेत्ररक्षकाने खूप सारे चांगले केले गेले. शेवटच्या क्षणी अगदी मैदानाचा आराखडा न ओळखत असताना प्रयत्न केले गेले आणि त्याच वेळेला ते प्रयत्न थोडी का होईना आपण थोड्या अंशी शरीराला दुखापत देणारे राहिलेत असेच आपण म्हणूया. मी विनंती करेन बघा तिकडे गर्दी करू नका. सगळे जे आमचे प्रेक्षक वर्ग जे केलेत, काही खेळाडू तिकडे गेलेत बघा. जर खेळाडूंना खेळण्यासाठी जमणार नसेल तर आपण नवीन खेळाडू मैदानावरती उतरवूया, पण जास्तीची जोखीम उचलून मैदानावरती खेळू नका यासाठी मी विनंती करेन. आणि यस बाप्पाच्या चरणी आपण प्रार्थना करूया की या खेळाडूची ही दुखापत मोठी नसावी. पुन्हा नव्यानं ते खेळाडू उभे राहतील आणि यस निश्चित यंदाचा हंगाम नाही तर वर्षानुवर्ष क्रिकेट आपल्याला खेळायचं. पण क्रिकेट खेळत असताना आपल्या घरचं ओझही आपल्याला सांभाळायचं. या सगळ्या गोष्टीच्या बाबी एकंदरीत विचार करत असताना आपण क्रिकेट खेळा. कारण की आज घरचं भवितव्य आणि त्याच वेळेला स्वतःचं भवितव्य स्वतःच्या हातात. घरच्यांकडून सुद्धा जसे गावाकडून तुम्हाला क्रिकेटमध्ये अपेक्षा आहेत त्याच्या पलीकडे घरच्यांकडून खूप मोठ्या अपेक्षा तुमच्याकडून आहेत. त्यासाठी स्वतःची काळजी घेत असताना मैदानाच्या आतमध्ये खेळा. कारण की आम्ही सातत्यानं म्हणतो की जर शरीर असेल ओके तरच ठिकाणावर राहील डोके. आणि मग या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपण क्रिकेट हा खेळ मलाही माहिती आहे. मैदानावरती एकदा उतरलो की मग तो बॉल थांबवण्याचा मोह आवरत नाही. त्याच वेळेला आपले स्वतःचे एफर्ट 100% देण्याचा मोह आवरत नाही. पण त्याच वेळेला स्वतःची काळजी घेऊन थोडी मैदानावरती खेळा. थँक्यू सो मच. नवीन खेळाडू तिकडे आपण उतरवतो. 5 आपण पाहतो धावा धावफळका वरती एक विकेट आली आहे. 5 चेंडूचा खेळ संपला. सिंगलनं सुरुवात केली आहे की या मॅचला जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सारसोलीकर उतरलेले पाहायला मिळतात. फलंदाजी करायची, 27 धावांचा पाठलाग करायचा आणि त्याच वेळेला या षटकाचा शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल गोलंदाजीसाठी सुमित समोर बॅटर आपण पाहतो किरण त्यांच्या बॅटमधून आल्याला चौकार आला. साथीला संकेत खेळपट्टीवरती आहेत. हे 2 महत्वपूर्ण फलंदाज. स्ट्राईकला किरण आपल्याला पाहायला मिळतील. चला स्पीडअप घ्या. लक्ष वेधेन मी गोलंदाजी करणाऱ्या टीमचा जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. आपण पाहतोय सारसोली चषक आणि सारसोलीकर मैदानावरती. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट पुल करण्यात आला. वाईड मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेला फिल्डर आहेत. एक धाव मिळेल. दुहेरीसाठी पलटले अति वेगानं. बघता बघता 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्या. 27 मधून 7 मायनस होतील. आता 20 ची आवश्यकता येणार आहे. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय सांगाल प्रदीप सर? 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 20 धावा या ठिकाणी जमा करायच्या आहेत. मात्र खऱ्या अर्थात जर पाहिलं ना, ज्या 27 धावांचा पाठलाग करत असताना पहिला षटक जर पाहिलं चांगल्या दर्जाचा राहिला, त्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर 5 धावा खर्च करत असतील तर खऱ्या अर्थाने पारंगट संघात धावीर कोकण संघात देखील गोलंदाजी आपल्याला चांगले पाहायला मिळतोय. एकंदरीत गोलंदाजी चांगली होती, बॅटिंग चांगली झाली नाही, हरकत नाही. पण एक डाव तुमचा राहिला तर एक डाव आमचाही राहू शकतो. इकडे पलटवारही केला जाऊ शकतो. क्रिकेटचा खेळच असा आहे. जर समोरच्या गोलंदाजांनी प्रत्येक बॉलरने बॉल हातामध्ये घेऊन आम्हाला थांबवले ना तर आमच्याकडे तोच आता आमच्याकडे गोलंदाज आहेत. आमच्याकडे तो चेंडू दिला गेला. खेळपट्टी तीच आहे, स्पर्धा तीच आहे, इतिहास घडवण्याची नामी संधी हीच आहे आणि अशी मानाची स्पर्धा आहे सारसोली गावाची. आपण पाहतोय सारसोली चषक 2025 भव्य पर्व आहे. सोन्याची स्पर्धा. सोनेरी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चमक दमक दाखवताना पाहायला मिळतील. सातत्यानं आपण म्हणतो ना की आयुष्यात उतरवताना देवानं आपल्याला सोनं हिरा म्हणूनच जन्माला घातलाय. जो घासला जाईल तो चमकला जाईल. मग जो घासला जाईल तो चमकला जाईल. आजची चमक दमक जर दाखवायची आहे तर दमखम मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. स्वतःला घासावं लागेल, संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठीच का होईना कोकबनकर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. आणि त्याही पलीकडे आशा अपेक्षांचा आणि त्याच वेळेला स्वप्नांचं
ओझ घेऊन मैदानाच्या आतमध्ये सारसोलीकर सुद्धा उतरले. 27 धावांचा पाठलाग करायचा. पहिल्या षटकामध्ये बनला 7. दुसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल कुणालचा डॉट बॉल आलाय. स्ट्राईकला आपण पाहतोय जो फलंदाज आहे संकेत. खऱ्या अर्थाने या ठिकाणी जर पाहिलं ना, या षटकामध्ये धावा येण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे फलंदाजाचा. ज्या पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने धावा पाहिल्या 5 धावा, मात्र दुसरं षटक क्रमांक आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आहे कुणालकडे क्षमता आहे, मात्र तेवढाच ताकदीचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बिमरचा चेंडूचा या ठिकाणी आपण पाहतोय निर्णय आलाय पंचाच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र 9चा असणार आहे, त्याच्यामध्ये 2 धावा ऍड होणार आहेत. फ्री हिटचा चेंडू असणार आहे हर्षल सर. यस, निश्चितपणे आपण पाहतो बिमर पाहायला मिळाला. वेस्ट साईडचा नो बॉल तिकडे मात्र घोषित करण्यात आला आणि जसा नो बॉल आला ना तिकडे मात्र फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. बघता बघता 9+1 2 धावा मिळताना पाहायला मिळतील. दुहेरी अंकाच्या साह्याने टीमची धावसंख्या वधारत असताना धावफलकावरती 9. या वेळचा बॉल फ्री हिटचा होता. फ्री हिटच्या बॉलवरती मात्र तिकडे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल खेळताना पाहायला मिळाले. किरण सुद्धा 4 चेंडूंचा सामना त्यांनी केलाय. 6 धावा त्यांच्याही बॅटमधून आल्या. धावा बनवाव्या लागतील जर तुम्हाला इकडून जिंकायचं आहे. 27 धावा जास्त नाहीयेत, याही गोष्टीचा आपण विचार केला तर तेही मान्य आहे, पण त्या पलीकडे याही धावा कमी नाहीयेत, कारण की जर पलटवार झाला तर या मॅचला बघायला मजा येईल. नक्कीच हर्षल सर, कमी धावा जेव्हा असतात तेव्हा मॅच मध्ये देखील एक वेगळी चुरस आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असते, कारण तिथे कस लावतो गोलंदाज, क्षेत्ररक्षक देखील कस लावून असतात आणि तीच मॅच अतिशय चांगल्या दर्जाची होणार यात कोणती शंका नाही. यस, प्रेक्षकांना काय हवंय? प्रेक्षकांना षटकार हवेत, प्रेक्षकांना चौकार हवेत, प्रेक्षकांना विकेट बघायच्यात आणि त्याही पलीकडे चुरशीचा सामना बघायचा आहे. आणि त्यातीलच हा सामना चुरशीचा होतोय की काय? कारण की बघा 9 चेंडू फेकले गेले, 9 धावा मैदानाच्या आतमध्ये गेला. 24 बॉल मध्ये 27 ची गरज आहे. सिंगल ना तुम्ही 24 पर्यंत पोहोचू शकता, पण तिथून पुढे 3 धावा बनवण्यासाठी एकाच मोठा फटका, एकाच दुहेरी धाव आणि त्या पलीकडे आपण जर पाहिलं तर जास्तीच्या धावा गरजेच्या आहेत. 1 विकेट गेले 9 वरती. ओ, या वेळीचा बॉल निश्चितपणे वाईट नसेल, कारण की तुम्ही बॉलला फॉलो करताय, ऑफ स्टिक सोडताय, मग वाईट लाईन वाढेल आणि तेच घडलंय मैदानाच्या आतमध्ये. बघता बघता अजून एक डॉट बॉल कुणालने फेकलाय. आज मात्र श्री दावीर कोकबन संघ मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून धावा थांबवल्या गेला, रोखल्या गेला. धावांचा वेग थांबवण्याचा कारनामा मैदानाच्या आतमध्ये चालू झालाय. लो स्कोरिंग मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल यात मात्र शंका आता काही बाकी राहिली नाहीये. कमी धावा संख्या आहेत हर्षल सर, मात्र खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर धावांसाठी आता मात्र संघर्ष करावा लागेल यजमान सारसोली या संघाला. कुणाल देखील चांगली गोलंदाजी करतोय, गोलंदाजी ट्रॅकवर. खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला सन्मानपूर्वक खोदून काढलाय. ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहिली तर मात्र 10 धावा धावपळकावरती. एकंदरीत 10 धावा येताना पाहायला मिळतात. बघा, सिंगल डबल वरती जास्तीचं महत्व दिलंय, सिंगल डबल वरती जास्तीचा भर आपल्याला पाहायला मिळेल. त्याच वेळेला एकेरी दुहेरी धाव हे महत्वाचं आहे, कारण की क्रिकेटचा खेळ असा आहे की आताचं क्रिकेट वेगळं झालंय. षटकार चौकारासाठी प्रत्येक खेळाडू खेळतो आणि मग त्याची रील आणि त्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात. ट्रेंडिंगला येण्यासाठी प्रत्येकाने काही ना काहीतरी नवीन केलं. या संकेतनं सुद्धा मैदानाच्या आतमध्ये नवीन केलंय. आजच्या दिवसातील भूतपूर्ण एक मोठा फटका, स्वीट हिटचा स्ट्रोक, स्वीट अँड स्वीट, एक मोठा षटकार. यस, निश्चितपणे काय फटका खेळला. स्वीट हिट, त्याच वेळेला स्वीट हिट. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना खेळाडू संकेतच्या बॅट मधून पाहिला आपण प्रभावित करणारा नेत्रदीपक फटका, डोळ्याचं पारणं फेडणारा स्ट्रोक, प्रेक्षकांची मन जिंकणारा फटका संकेतच्या बॅट मधून आपण पाहिला. नक्कीच, आणि याच फटक्यांसाठी जाणला जातो आपण पाहिलं. आता मात्र समीकरण जर पाहिलं ना, जिंकण्यासाठी 12 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 11 धाव्यांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सुयोग स्वतः कर्णधार आलाय. 16च्या सरासरीने मॅच चालू झाली इकडे मैदानाच्या आतमध्ये. ओ, समोर फटका खेळला, लॉंग ऑनला एक सोपी कॅच. या स्पेल जज पकडले गेलेत. किरण मात्र मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतील. किरणच्या स्वरूपामध्ये एक मोठी विकेट, मोठा धक्का.
त्यांच्या बॅटमधून 7 चेंडूमध्ये 7 धावा येताना आपण पाहिल्या. पण एकंदरीत आपण जर पाहिलं ना तर अजूनही या मॅच मध्ये काय बाकी राहिलं, या मॅच मध्ये खूप काही बाकी आहे. या मॅच मध्ये पलटवार बाकी आहेत, या मॅच मध्ये पुनरार्पण बाकी आहे आणि या सामन्यामध्ये मोठी चुरसही बाकी आहे. 16 धावा फलकावरती आहे. 2 फलंदाज बाद झाले सारसोली गावाचे. तिसऱ्या षटकातील दुसरा बॉल सुयोग. सेन्सिबल क्रिकेट दाखवलंय. सन्मानजनक फटका मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला फक्त फ्लिक करायचं होतं, एका धावेचं रूपांतर 2 मध्ये करायचंय. मानस झालं होतं, धाडस नाहीये. या गोष्टीचं आपण जर पाहिल्यानंतर संकेतचं कौतुक करेल मी. 2 धावा यदा कदाचित झाल्या असत्या, आपण त्या डेंजर झोन कडे पळताना झाल्या असत्या. पण ते जर विकेट आली सामन्याचे चित्र पलटेल. एका मागोमाग एक विकेट जातात. या गोष्टीचाही विचार करावा लागेल. 27चा पाठलाग करत असताना धावा आपल्याला बनवायच्याच आहेत. काही गोष्टीचा विचार करावा लागेल. नक्कीच या ठिकाणी या गोष्टीचा विचार केला आणि खऱ्या अर्थाने स्वतःवरती विश्वास देखील दाखवला. कर्णधार आहे, कर्णधाराला साजेसे खेळी करण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. स्विचिटचा प्रयत्न होता मात्र फटका फसला गेला. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या मात्र धावपळकावरती पाहायला मिळते. 17 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहे. आविष्काराचे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळायचे आहेत आणि त्याच वेळेला संकेत ज्या वेळेला सफल ठरले त्यानंतर आता त्यांच्या पाठमधून सातत्यानं प्रयत्न केले जातात. हरकत नाहीये. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन. आता पुढे सरसावत फटका खेळला. लॉंगॉनच्या दिशेला बॉल स्टिअर केला. फिल्डर वेगान आले. एकदा मिळाली. दुसऱ्या धावेसाठी काय घडलंय बघा. यासाठी कॉलिंग इम्पॉर्टंट आहे. यासाठी तुमचं ताळमेळ इम्पॉर्टंट आहे. कॉम्बिनेशन खूप महत्वाचं आहे. पण जर यदा कदाचित पैकी परफेक्ट झाली त्याच वेळेला सुयोगनं वेल जज केला असतात तर तिकडे वेगळं चित्र मिळालं असतं बघायला. पण नशिबाची साथ मिळाली संकेतला असं म्हणूया. टीमची धावसंख्या धावफलकावरती 18 वरती 2 सध्याची स्थिती आहे. खऱ्या अर्थाने सर पाहिलं नाही या ठिकाणी आपण आतापर्यंत सुयोगचं कौतुक करायला. कारण पहिल्या चेंडू विकेट घेतली. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. म्हणजे ह्या कमी धावा असताना देखील आपण या रोखू शकतो, रोखण्याचा प्रयत्न करू शकतो. हे नक्की आपल्याला या पाहायला मिळतो या षटकामध्ये. येस, फुल टॉस होता. डीपेस्टच्या कव्हरला चांगला स्ट्रोक खेळला. तिकडे फिल्डर वेगाने त्यांना पाहायला मिळतील. एकदा तर निश्चितपणे मिळेल. दुहेरी धावेसाठी पुन्हा पलटले आणि बघता बघता तिकडे पुन्हा 2 धावा मिळाल्या. तिसऱ्या धावेचं जशी संधी निर्माण झाली, तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा झालाय आणि 3 धावा सुद्धा सुरेखरित्या पूर्ण. चांगल्या पद्धतीची रणनीती विकेट, चांगल्या पद्धतीचा ताळमेळ, चांगल्या पद्धतीच्या धावा मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे बघायला मिळतील. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. बघा, आपण म्हणत होतो की पलटवारचा विषय होता. त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये मगाशी मी म्हटलं जर चेंडू समोरच्या टीमने हातामध्ये घेऊन जशी गोलंदाजी केली तशी आपणही केली तर या मॅचला बघायला मजा येईल. पण तिथे हुशार आहेत संकेत आणि समीर. तशी एक धाव मिळाली, दुसरीसाठी प्रयत्न केले, दुसरी मिळाली, तिसरीसाठी प्रयत्न झाले, त्याच्यामध्ये सफल ठरलेत. हो, यावेळीचा बॉल खोलातला होता. समोर खेळला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. गोळीच्या वेगाने बॉल निघाला. फिल्डर आले तिकडेही चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धाव तर मिळेल. दुहेरी धावेसाठी पलटले. बघता बघता 2 धावाही मिळाल्या. 3 षटकांचा खेळ इथे संपला. 3 षटकांचा खेळ थांबल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 23. या मॅचचं चित्र पलटलंय. 6 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 4 धावांची. आणि आपण पाहिलं ना तर मात्र 27 धावांची गरज असताना आता मात्र शेवटच्या षटकामध्ये हा सामना येऊन पोहोचलाय. 6 मध्ये 4 धावा जमा करायच्या आहेत. मात्र अजूनपर्यंत पहिल्या खेळपडून चांगला खेळ करण्याचा प्रयत्न कर्णधार समीर आणि खऱ्या अर्थाने संकेतच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल धावीर कोकण संघाचं. त्या यजमान बलाढ्य संघाला मात्र या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न होत चाललाय. 6 चेंडूमध्ये आता मात्र 4 धावा रोखायच्या आहेत. कोणतं या ठिकाणी ट्रम्प कार्ड असणार आहे. मात्र समीर देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने खेळ करत. त्याला माहिती आहे हा मॅच किती माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र ठरला होता. या वर्षी देखील या स्पर्धेमध्ये आपला असे तर टिकायचं आहे. त्याच पद्धतीने खेळ नक्की समीर कडवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी एकंदरीत मागील वर्ष क्वालिफाय झालं, या पलीकडचा विषय वेगळा राहिला. या वर्षी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जे पुन्हा सारसोलीकरांच्या स्वप्नांचं ओझं घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलंय ना, ते पेलवलं जाईल का. पुढचा बॉल. हो, यावेळेला अलकतानं स्टिअर करायचं होतं. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं, बॅट बॉलचा संपर्क तर राहिला नाहीये. त्याच दरम्यान एक महत्वपूर्ण डॉट बॉल. बघा, सामन्याचं चित्र अजून संपलं नाहीये. हे गोष्टी सोप्या नाहीयेत कारण की 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना पहिला डॉट बॉल आला. आता 5 चेंडूमध्ये 4 धावा. अजून डॉट बॉल आला तर अजून मोठा प्रेशर येईल. मग दबावा खाली सापडत असताना याही धावा होतील की नाही, इकडे एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. नक्कीच खऱ्या अर्थाने दबाव येऊ शकतो. मात्र या ठिकाणी दबावातून बाहेर यावं लागेल. प्रयत्न चालू आहे. मात्र प्रयत्न ती परमेश्वर तुम्हाला प्रयत्न आता करावे लागतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका राहिला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी येतोय. चांगला क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र या ठिकाणी सिंगल वरती या ठिकाणी थांबलं गेलं.
एक धाव मिळते एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या वाढत असताना धावा धावफलकावरती 24 आपण पाहतोय. येणारे 4 चेंडू आवश्यकता 3 धावांची. 4 चेंडू 3 धावा, 3 धावा 4 चेंडू. सारसोली की कोकबन, कोकबन की सारसोली, कोण जिंकेल या मॅचला हे शेवटचे 4 चेंडू निश्चितपणे सांगून जातील. गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर कुर्वेश आहेत, त्यांच्यावरती एक मोठा विश्वास दाखवलाय. कोकबन गावाचा विश्वास तेही मैदानाच्या आतमध्ये घेऊन आले, त्यांनाही मात्र इकडे कमबॅक करावा लागेल. धावा थांबवाव्या लागतील. एका डॉट बॉल या मॅच मध्ये पुन्हा जिंकण्याची आशा अपेक्षा निर्माण करेल. त्याही पलीकडची एक मोठी विकेट कोकबनकरांना एक मोठा दिलासा देईल. काय घडेल? येणारे चेंडू 4, आवश्यकता 3 धावांची. पण त्याच वेळेला सारसोलीकरांचा आशेचं किरण मैदानाच्या आतमध्ये. संकेतही आहेत, त्यांच्याकडे बरीचशी ताकद आहे, नजाकत आहे. पुढचा बॉल बाकफुटला जाऊन कट केला. बॅकवर्ड पॉइंटला बॉलला ढकलण्यात आलंय. क्षेत्ररक्षक वेगाने आले. डीप मधून एकदम मिळाली आहे. यस, निश्चित एकाच धावेवरती समाधान दोन्ही फलंदाजाने मानला. सिंगलने या मॅचला जिंकलं जाऊ शकतं, पण ज्या वेळेला 2 चेंडू 1 धाव तिकडे जर आली मॅच, तिकडे एकाच विकेट, डॉट बॉल, सामन्यामध्ये बरंच काही आहे सर पाहण्यासारखं. नक्कीच बरंचसं काही पाहण्यासारखं आहे. आता मात्र आपण पाहिलं तर मात्र 3 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे, तरी देखील ह्या मॅच मध्ये एक वेगळी चुरस पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने जर आता या ठिकाणी हर्षल जर पाहिलं ना तर जे आपले पाठीराखे आहे सारसोली गाव ग्रामस्थ, त्यांचा देखील या ठिकाणी दमछाक झाले हा मॅच पाहता वेळी. या सेकंदरीत आता या मॅचची हवा काढली या बॉलने मी म्हणेन, कारण की 3 चेंडू मध्ये 1 धाव ही मात्र आरामात बनली जाऊ शकते. पण तिकडे पलटवार होऊ शकतो, कारण की जर 6 चेंडू मध्ये 1 धाव होत नाही तर 3 चेंडू मध्ये 1 धाव का नाही थांबवली जाऊ शकते. पण तिकडे मात्र पहिला आपण सामना जर बराबरी सुटला तर पहिला विकेटचा विचार करतोय, पहिला त्यानंतर टॉसचा विचार करतोय. या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करतोय. ही स्पर्धा महत्वाची आहे. या स्पर्धेनं बरीचशी शिस्त या विभागाला लावली आणि त्याच वेळेला बराचसा मोठा प्लॅटफॉर्मही दिला असंही म्हणावं लागेल. आणि प्रत्येकाला स्वप्न बघण्यासाठी भाग पाडलं. सर्वांना उत्कंठ असते ती सारसोली गावाच्या सारसोली चषकाची. त्याच वेळेला 3 चेंडू 1 धावेची आवश्यकता असताना समीर ऑन स्ट्राईक. या फटक्यानं या मॅचला फिनिश केलं. बघता बघता चेंडू लॉंग ऑन ला चाललाय आणि तिकडे सीमारेषेच्या पलीकडे मॅचला फिनिश करणारा समीरच्या बॅटमधून चौकार. विजयाच्या अभिनंदन. पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि इथून पुढे दोन्ही संघांना यंदाच्या हंगामासाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. या मॅचचा हिरो